फौजी हा लाखांमध्ये एक असतो, पण त्याची जी पत्नी असते ती 10 लाखांमध्ये एक असते. आज बघ ना, म्हणजे सोशल मीडिया इतकं घराघरामध्ये गावागावामध्ये इंटेरियरमध्ये पोचलं आहे. पण हे सगळं होत असताना साताऱ्यात त्या अशा गावातून येणाऱ्या सैनिकांची संख्या कमी नाही झाली. आमच्या गाढवाचं लग्न हा सिनेमा आहे ना, मी त्याला प्रूफ आहे, विटनेस आहे या गोष्टीला. हा तिकडे स्पॉट बॉय म्हणून होता. वर नेलं मला अनिल निकम सरांना बाहेर ठेवलं बालकर सरांच्या रूममध्ये आणि तिथं गेलो. आता म्हणलं मला लय मारत्याल आणि मग मी गेल्या गेल्या बालकर सरांचे पाय धरले. म्हणलं मी सर चोरी नाही केली, मी तुमचं जेवलो पण नाही, पण मला मारू नका. म्हणलं सर मी घरी जातो. तेव्हा मी भालकर सरांचं काम बघितलं होतं. मी म्हणलं नाही सर मला हिरो नाही, मला तुमच्यासारखं बनायचं आहे. तुम्ही जर एखादं इंडियन आर्मी रिलेटेड किंवा आर्म फोर्सेस रिलेटेड प्रोजेक्ट करणार असाल तर ते पूर्ण सपोर्ट द्यायला तयार असतात. इव्हन दे आर रेडी टू गिव्ह रेप्लिकाज ऑफ देअर आर्मरी, म्हणजे जे ज्या बंदुका आत्ता ते वापरत आहेत किंवा जे काय कुठलीही इक्विपमेंट असतील, लोकेशन रिलेटेड असेल, व्हेकल रिलेटेड असेल. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी हे इंडियन फिल्म मेकर्ससाठी खूप मोठा मोटिवेटिंग फॅक्टर आहे आणि तो या फिल्मच्या निमित्ताने मला कळला. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज स्वातंत्र्य दिन, देशाचा उत्सव, देशासाठीचा उत्सव, आपल्या सगळ्यांचा उत्सव. खरं तर या देशात आपण सुरक्षित आहोत कारण की सीमेवरती आपले जवान लढतायत, आपले फौजी लढतायत. आणि असाच फौजी चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठी एक चित्रपट येऊ घातलाय ज्याचं नाव आहे फौजी. आणि लोकमत फिल्मीच्या स्टुडिओमध्ये फौजीची टीम आलेली आहे. तुम्हा सगळ्यांचं लोकमत फिल्मीच्या वतीनं स्वागत करतो. चित्रपटाचं टायटलच आहे फौजी, त्यामुळे टायटलमध्येच कळतंय की चित्रपटात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. सौरभ, तुझ्यापासून सुरुवात करूया. काय आहे चित्रपट? घनश्याम मेढेंची संकल्पना आहे, त्यांनीच दिग्दर्शित केलेलं आहे आणि लिखाण त्यांचं आहे. आणि ते अशा एका प्रदेशातून येतात, साताऱ्याजवळचा जो भाग आहे जिथे अनेक अशी गावं आहेत की जिथे घरटी एक व्यक्ती ही सैन्यात आहे. त्यामुळे त्या लोकांमध्ये घडणाऱ्या गोष्टी, त्यांच्या कुटुंबात घडणाऱ्या गोष्टी आणि कशा पद्धतीने तिथलं लाईफ असतं हे मांडू शकणारी अशी ही गोष्ट आहे. तिथला एक सैन्यातला असलेला मुलगा जो पोस्टिंग ज्याचं आत्ता काश्मीर भागात आहे आणि त्याचे भाऊ आहे, त्याला एक धाकटा भाऊ आहे जो सैन्यात जाऊ इच्छित नाही आणि पुढे तो आपल्या भावाच्या प्रेरणेमुळे तो त्याचे मित्र सैन्यात जाऊ पाहतात आणि त्याच्या दृष्टीने तयारी सुरू करतात. अशी एक इन्स्पायरिंग स्टोरी सांगणारी ही फिल्म आहे. कॅप्टन चैतन्य मराठे हे कॅरेक्टर मी करतोय यात आणि एक खूप इन्स्पिरेशनल आणि थॉट प्रोव्होकिंग अशी ही स्टोरी आहे. क्या बात आहे. सर, तुम्हाला विचारायचं आहे की आता सौरभने खूप सुंदर उल्लेख केला की साताऱ्यातल्या गावाचा, म्हणजे आपल्या बऱ्याच लोकांना बातम्यांमधून माहिती आहे की साताऱ्यात अशी अनेक गावं आहे की जिथे फौजींची गावं किंवा सैन्यांची गावं म्हणून ओळखली जातात. आणि अशा सातारा जिल्ह्यातनं तुम्ही आलाय, तर या चित्रपटामागची प्रेरणा काय आहे? खरं तर माझंच अपूर्ण राहिलेलं ते स्वप्न आहे की मला देशसेवा करायची होती. म्हणजे माझी NCC पण त्या निमित्तानं झाली होती कॉलेजमधून. आणि सातारा जिल्हा तर तुम्ही सगळे म्हणता शूरवीरांचा देश आहे. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही युनिटमध्ये गेलात सैनिकांमध्ये तर तिथं सातारचा आमचा एखादा फौजी नसेल असं होऊच शकत नाही. ते दुर्मिळ असेल किंवा तिथं आमचा सातारचा फौजी नाही. मग त्या सातारच्या फौजीची मी तिथून आलो. ती लहानपणापासून माझ्यावरती झालेली, म्हणजे मी त्यांचे सगळं बघितलं. म्हणजे ते रिटायर झाल्यावरती त्यांचं स्वागत बघितलं. एखादा माझा बंधू शहीद होतो तेव्हा त्याचे ते दुःख बघितलं. आणि ते कुठंतरी किंवा जो माझा भाऊ जातो सीमेवरती लढायला तेव्हा त्या घरच्यांची व्यथा बघितली. नंतर त्या माऊलीची, तिच्या पत्नीची अवस्था बघितली, त्या आईची, त्या वडिलांची, त्या भावाची परिस्थिती बघितली. आणि मग मला कुठंतरी असं वाटलं की आपण तर सैनिक होऊन सेवा करू शकलो नाही, तर मग मला असं वाटतं या कुटुंबांना कुठंतरी जर आपण ह्यांची व्यथा वगैरे जर समाजाला कळली तर आज आपल्याला फक्त 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीलाच तुम्हाला सैनिकाची आठवण होते. ती आठवण किंवा त्याची कुठेतरी जाणीव व्हावी किंवा त्याची कुठेतरी आपल्यावरती उपकार आहेत मोठे. तुम्ही म्हणले रात्रंदिवस तो ऊन असो वारा असो हिमालयामध्ये आपल्यासाठी रात्रंदिवस तैनात असतो. मग ती जाणीव व्हावी म्हणून म्हणलं की आपला सैनिक नाही होता आलं, पण ह्या रूपामध्ये ती व्यथा सैनिकांची किंवा त्यांचे ते कष्ट, ते महत्त्व पटवून देण्याचा मी हा प्रयत्न केला. क्या बात आहे. प्राजक्ता, तुझ्याकडे येईल. तुझ्या मालिकांमधून तुझं शिवप्रेम, महाराष्ट्र प्रेम आम्ही पाहिलेलं आहे, मराठी प्रेम आम्ही पाहिलेलं आहे. आता देशप्रेमाचा एक सिनेमा करतीयेस. कसं निवडला सिनेमा? काय तुझी प्रोसेस होती या सिनेमाची?
याच्यामध्ये मी सुनंदा नावाची भूमिका साकारते आहे. खूप सिम्पल स्टोरी आहे, खूप छान आणि खूप इन्स्पायरिंग, खूप मोटिवेशनल अशी स्टोरी आहे. खरं तर मी खूप लास्ट मोमेंटला या प्रोजेक्टला जॉईन झाले. म्हणजे 2019ला हा चित्रपट सुरू झाला, पण माझी एंट्री 2022ला झाली. आणि सरांनी जेव्हा सांगितलं की एका फौजीच्या पत्नीची भूमिका आहे, तेव्हा नक्कीच आपल्याला काहीतरी करायला मिळते देशासाठी, त्या सैनिकांसाठी, त्या फौजींसाठी, की जे आपल्यासाठी लढत आहेत. आणि फक्त 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर जोपर्यंत मृत्यू आपल्या समोर उभा राहत नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी लढत आहेत. स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या संसाराचा त्याग करून ते देशसेवेसाठी लढत आहेत. तर अशी भूमिका करणं ही मला असं वाटतं की एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी. आणि सौरभ दादाची आणि माझी छान लव्ह स्टोरी दाखवलेली आहे, तितकेच इमोशनल सीन. सौरभ दादाची मी रिॲक्शन बघूनच थांबले. मी फक्त याच्याकडे बघितलं. सो चैतन्य मराठे आणि सुनंदाची छान लव्ह स्टोरी आहे, पण तितकेच इमोशनल सीन सुद्धा आहे. सो मी असं म्हणते की आता या 21व्या शतकात मुलींना त्यांचा लाईफ पार्टनर म्हणून एक मोठा बिझनेसमॅन पाहिजे, असा मुलगा पाहिजे की ज्याच्याकडे खूप शेती आहे, जमीन आहे, गाडी आहे, बंगला आहे, किंवा कोणीतरी IT सेक्टर्समध्ये पाहिजे की ज्यांना लाखांमध्ये पेमेंट आहे. पण अशा मुली फार कमी आहेत की ज्यांना त्यांचा लाईफ पार्टनर म्हणून एक फौजी पाहिजे. ती मुलगी मी या चित्रपटात साकारते आहे. आणि जिचं स्वप्नच आहे की मला जर कोणाशी लग्न करायचं असेल तर मला फौजीसोबतच लग्न करायचं आहे. म्हणजे आत्ताचं एक खूप मोठं वास्तव असं आहे की शेतकरी आणि फौजी यांना बायका मिळत नाहीत. पण ही जी मुलगी आहे तर तिचं स्वप्नच असं आहे की मला लाईफ पार्टनर म्हणून फौजीच पाहिजे. म्हणजे अशी खूप छान लाईन आहे की फौजी हा लाखांमध्ये एक असतो, पण त्याची जी पत्नी असते ती 10 लाखांमध्ये एक असते. आणि ही इतकी महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका माझ्या वाट्याला या चित्रपटात आलेली आहे. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. घनश्याम सरांचं फार कौतुक यासाठी आहे की अनेकदा असं होतं की चित्रपट सुरू होतो, तो बनतो, पण तो रिलीज होत नाही, तो तसाच पडून राहतो. तर कित्येक वर्षांचं त्यांचं स्ट्रगल आहे, तो एक संघर्ष आहे. आणि एक स्पॉट बॉयपासून, शेतकऱ्याच्या मुलापासून, एक वारकरी संप्रदायातला वाढलेला एक माणूस, आणि आता एक दिग्दर्शक, उत्तम प्रोड्युसर म्हणून ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा जो प्रवास आहे तो आमच्या सगळ्यांसाठी डेफिनेटली इन्स्पिरेशनल आहेच. आणि म्हणूनच ते इन्स्पिरेशन घेऊन आम्ही फौजी नावाचा चित्रपट बनवू शकलो. स्टार कास्ट खूप तगडी आहे, अनेक सिनियर कलाकार याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत काम करतानाचा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. क्या बात आहे. संजू दादा, मगाशीच आपण म्हटलो की आता चित्रपटात संजू दादा नाही म्हणजे काही होऊच शकत नाही. आता ह्या महिन्यात तर महोत्सव आहे माझा. दर शुक्रवारी दादा आहे. दर शुक्रवारी आम्हाला संजय खात्रे हे नाव दिसणार आहे पडद्यावर. काय आहे सिनेमा आणि काय भूमिका आहे? यामध्ये मी जयराज नावाचा कॅरेक्टर करतोय, जो आर्मीतलाच माणूस रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा त्याला आपल्याला जवानांसाठी काहीतरी करायचं वाटतं, देशासाठी काहीतरी करायचं वाटतं. त्यामुळे नवीन पिढी घडवण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्याचं हा काम करतोय. त्याच्यामुळे त्याचं देशप्रेम हे तो त्यातून व्यक्त होणारा हा एक कॅरेक्टर मी करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जशी प्राजक्ता म्हणाली त्याप्रमाणेच की आज बघ ना, म्हणजे सोशल मीडिया इतकं घराघरामध्ये, गावागावामध्ये, इंटेरियरमध्ये पोचलं आहे. पण हे सगळं होत असताना साताऱ्यात त्या अशा गावातून येणाऱ्या सैनिकांची संख्या कमी नाही झाली. मुलांना इतर म्हणतो ना आपण, इतर ऑप्शन्स खूप आहे, प्रलोभनं खूप आहेत. पण हे सगळं असताना देखील आजही त्या मुलांना सैन्यात भरती व्हावं असं वाटतं. त्या कुटुंबातल्या आयांना, वडिलांना आपला मुलगा सैन्यात जावं असं वाटतं. इट्स अन अचिव्हमेंट. मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा तो गुण आहे आणि तो देशप्रेम करण्यासाठी सतत फ्रंटवर येत असतो. आणि अशा सिनेमाचा आपण भाग होणार आहे याचा मला अत्यानंद होते. आणि ह्या माणसाविषयी सांगायचं झालं तर घनश्याम मेडे बऱ्याच ठिकाणी मी इंटरव्ह्यूमध्ये सांगतो, आमच्या गाढवाचं लग्न हा सिनेमा आहे ना, मी त्याला प्रूफ आहे, विटनेस आहे या गोष्टीला. हा तिकडे स्पॉट बॉय म्हणून होता. क्या बात आहे. आज तो प्रवास निर्माता, दिग्दर्शक इथपर्यंत तो आलेला आहे.
आणि प्रत्येक ठिकाणी स्वतः जातीनं प्रत्येक कलाकाराकडे लक्ष देणारा हा माणूस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ना कारण तो जिथून आला ना अगदी ग्रास रूटपासून हा आलेला माणूस आहे. त्यामुळे त्याला सगळा तो प्रवास माहिती आहे इथपर्यंत येण्याचा आणि खूप छान पद्धतीने ह्या सिनेमा त्याने हँडल केला आहे आणि आमच्यापेक्षा ना त्याला जास्त कळला होता कारण त्यांनी त्या जवानांच्या घरांची वेदना वगैरे पाहिली. ते शहीद झाल्यानंतर पुढे त्या घरावर काय रिफ्लेक्शन्स होतात त्या गोष्टीचे ते मांडण्याचा खूप चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्याची जी सिनेमा जो म्हणतो ना आपण काहीतरी चांगलं डोकं लावून बनवतो त्यांनी इथून बनवलेला सिनेमा आहे. मोठ्या आत्मीयतेने त्यांनी त्या जीव ओतला आहे त्यामध्ये. त्यामुळे हा सिनेमा खूपच टची झालेला आहे आणि हा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होतो आहे याचा जास्त आनंद होतो आहे आणि 15 ऑगस्टला आपलं हे सगळं लोकांपर्यंत हे सगळं बघणार आहेत लोक याचं जास्त छान वाटतं की आणि घनश्याम म्हणाला त्याप्रमाणेच मी आता खूपच बोलतो आहे पण देशप्रेम आपलं 2 दिवसापुरतंच झालेलं आहे 15 ऑगस्ट 26 जानेवारी. पण पुढचे मधले जे दिवस आहेत ते आपण कसे आनंदात जगतोय कोणामुळे जगतोय याचं भान आपल्याला सतत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं ते भान या सिनेमानं आम्हाला सुद्धा दिलेलं आहे ते प्रेक्षकांना सुद्धा म्हणजे आता 30 तारखेला रिलीज झाल्यानंतर दिसेलच. अगदी. प्राजक्ता तुझ्याकडे येईल. संजू दादा खूप सुंदर शब्दात सांगितलं संजू दादा की आपल्याला जाणीव हवी सगळ्या गोष्टींची आणि जेव्हा आपण एखादी कलाकृती करत असतो अभिनेता म्हणून तेव्हा आपल्यालाही अनेक आपल्या जाणीवा जागृत होत असतात किंवा आपणही त्यातनं काही शिकत असतो. तू ह्या सिनेमात प्रमुख भूमिका करताना किंवा जवानाच्या पत्नीची भूमिका करताना तुला काय अनुभव आला काय शिकलीस या भूमिकेतनं? मी तेच म्हणाले की ही अशी मुलगी आहे की जिला लाईफ पार्टनर म्हणून कोणी मोठा किंवा खूप पैशावाला मुलगा नको आहे तर तिला देशसेवेसाठी स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग करणारा मुलगा पाहिजे आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी शिकवण होती. हेच मी या चित्रपटातून शिकले असं म्हणेन. कारण कित्येकदा आता असं आपण बघतो की नवीन लग्न झालं आहे की माझा नवरा माझ्यासोबत पाहिजे मग तो जिथे जाईल तिथे मी त्याच्यासोबत जाईल किंवा मी जिथे असेल तिथेच तो असला पाहिजे अशी मेंटॅलिटी मुलींचं एक असं ना मला नवऱ्याने वेळ दिला पाहिजे तर अशा बायकांनी काय करायचं. हां सर ते एक खूप मेन्शन करण्यासारखं आहे की ही अशी एक मुलगी आहे की जी म्हणजे स्वतःचा संसार तर ओढतेच आहे म्हणजे नवरा नसताना आणि नवरा काय करतोय तर तो देशसेवेसाठी लढतोय म्हणजे फक्त तो स्वतःच्या कुटुंबाचा किंवा स्वतःच्या पत्नीचा स्वतःच्या मुलाचा विचार करत नाही तर तो संपूर्ण देशाचा विचार करतोय आणि त्याचंच तीच एक प्रेरणा घेऊन ती सुद्धा तिथे कुटुंबात राबती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जास्त इन्स्पिरेशनल स्टोरी आहे आणि हीच माझ्या कॅरेक्टरची ताकद आहे. ती मला खूप मोठा संदेश देऊन जाते. अगदी अगदी. पण मला या निमित्ताने तुझ्याच बोलण्यातनं सुचलं की मगाशी तू खूप सुंदर एक वाक्य वापरलं ते म्हणजे या देशात शेतकऱ्यांना आणि जवानांना मुलगी मिळत नाही लग्नासाठी. तर मला असं वाटतं हे खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे की तू त्या जवानांच्या वतीने 2 शब्द बोलावं की काय ती व्यथा आहे नेमकी की खरंच असं महाराष्ट्रात होतं हे वास्तव आहे. महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्र हा भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्र हा भाग असेल म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर हा भाग असेल किंवा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हा भाग असेल की इथे खूप मोठ्या प्रमाणात सैन्यामध्ये मुलं जॉईंट होतात आणि कित्येकदा असं होतं की त्या मुलांचं ना शाळेपासूनच एक स्वप्न असतं की मला देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि देशसेवेसाठी मला लढायचं आहे. मग ते स्वतःच्या प्राणांची तमा बाळगत नाही स्वतः अहोरात्र कष्ट करून ते काय म्हणतात ते एक पद घेतात किंवा ती पोस्टिंग घेतात. पण जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा कित्येकदा मुली नाकारतात अशा फौजींना किंवा अशा शेतकऱ्यांना की नाही काय करतो मुलगा तर तो फौजीमध्ये आहे तर मग आम्हाला नको का तर त्यांचा वेळ त्यांना मिळत नाही किंवा त्यांचा सहवास त्यांना लाभत नाही. पण मी असं म्हणते की हा चित्रपट बघा या चित्रपटातून तुम्हाला नक्कीच फौजी हे फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही तर देशासाठी लढत असतात ही जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. म्हणजे माझं एक खूप सुंदर वाक्य आहे या चित्रपटामध्ये की फौजीच्या घरची लक्ष्मी व्हायला सुद्धा नशीब लागतं आणि हे वाक्यच खूप लाख मोलाचं आहे. जिथे आपण म्हणतो की फौजी हा लाखांमध्ये एक असतो पण फौजीची पत्नी ही 10 लाखात एक असते तर ही जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं नशीब खऱ्या अर्थानं अजमवायचं असेल तर फक्त स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या मुलांना
तुम्ही पसंत करण्यापेक्षा अशा एखाद्या मुलाला पसंत करा की जो देशासाठी लढतो, स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग करतो आणि तो देशासाठी मृत्यू जरी समोर दिसला तरीही बाकीच्या कुठल्याच गोष्टींची तमा बाळगत नाही, कुटुंबाची तमा बाळगत नाही आणि तो लढतो. तर अशा मुलाला जर तुम्ही पसंत केलं तर मला असं वाटतं तो भगवान परमेश्वर सुद्धा तुम्हाला अगदी. खूप मोठ्या मनानं खूप मोठे आशीर्वाद देईल. अगदी 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 आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आता ही तू जर हिला प्रश्न विचारला ना की शेतकऱ्यांच्या मुलांना, शहीदांच्या म्हणजे सैनिकांना कोणी मुलगी देत नाही वगैरे, तर आपण गेल्या काही वर्षामध्ये जर बघितलं ना किती कंपन्या आल्या, कॉर्पोरेट कंपन्या आल्या, कितीतरी असे न्यूज चॅनल्स आले किंवा टी व्ही चॅनल्स वगैरे आले, काही बंद झाले, काही चालू आहेत, काही येता असं चालू आहेत वगैरे. पण पूर्वकाळापासून जे आपण जर विचार केला ना, फार पूर्वीपासून शेती चालू आहे आणि सीमेवर सैनिक हे हवेतच, ह्या गोष्टी ना कॉन्स्टंट आहेत. त्यामुळे बाकीची दुकानं जरी बंद झाली तर ह्या गोष्टी लागणारच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तरुणींनी या गोष्टीचा विचार करायला हवा. जे अनादिकालापर्यंत चालणार आहे त्या गोष्टीला प्रिफरन्स आपण द्यायला हवा. आजच मी मला वाटतं कुठेतरी रीलच्या माध्यमातून सयाजी शिंदे सरांचं हे स्पीच ऐकलं. खरोखर आहे, शेती हा व्यवसाय कायमस्वरूपी राहणार आहे आणि त्याला तोडणे आता पुन्हा सगळे सेंद्रिय शेतीकडे पुन्हा वळलेले आहेत. म्हणजे तुमचं शरीर ठीक असेल तर तुम्ही काय आपण व्यायाम करणारी माणसं आहोत. आपल्याला किती व्यायाम करतो हे महत्त्वाचं नाही, आपण काय इनटेक करतो ना हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर तुम्ही किती सुदृढ आणि फिट दिसताना आणि फिट असता याच्यामध्ये खूप फरक आहे. ते ह्या गोष्टी केवळ आपण पिकवून खाऊ शकतो आणि मला वाटतं ना शेतकऱ्याला त्याला हवा असलेला हमीभाव आपण द्यायला हवा. क्या बात आहे, क्या बात आहे. सौरभ तुझ्याकडे येईल. फौजीची भूमिका आहे, तू आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट केले, खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या. असं फौजी साकारताना काय आव्हान होतं तुझ्या पुढे किंवा त्याची तयारी कशी केली? दोन्ही आव्हान म्हणजे महत्त्वाची गोष्ट मला एक जाणवली ही भूमिका करताना की कुठल्याही कलाकार मी नेहमी म्हणतो की कुठलीही कला ही तुमच्यात इनबॉर्न असावी लागते. ती तुम्हाला शिकून येत नाही, ती पॉलिश करता येते तुम्हाला. ॲक्टिंग असेल, डान्स असेल, म्युझिक असेल, ह्या दैवी देणग्या असतात. तसं मला ही भूमिका करताना जाणवलं की फौजी ही मेंटॅलिटी तुमच्यात इनबॉर्न असायला लागते. एखाद्या माणसाला, लेमॅनला जर तुम्ही उद्या सैन्यात ढकललं आणि त्याला कितीही ट्रेन केलं तर तो मेंटली जर इथनं फौजी नसेल ना तर तो तिथे उभाच राहू शकत नाही. मग तुम्ही त्याच्या हातात काही द्या, हां, इनबिल्ट असायला लागतं ते. आणि तीच लोक तिथे जाऊन परफॉर्म करू शकतात, तीच लोक स्वतःचा प्राण त्याच्यासाठी डेडिकेशननी देऊ शकतात, ती आपल्या कुटुंबाला सहज बाजूला करू शकतात आणि तिथे जाऊन तुमच्यासाठी उभे राहू शकतात. सो हे इनबॉर्न आहे आणि हे इनबिल्ट आहे. ते नसेल आणि अशी लोक असतात. पण आपल्याकडे आता दुर्दैवाने काय झालं आहे, बाकीच्या इन्फ्लुएन्सेसमुळे अशी इनबॉर्न मेंटॅलिटी असलेली, अशी मोटिवेटेड इनर मोटिवेशन असलेली लोकंसुद्धा कधीतरी फॅमिली प्रेशरमुळे असेल, सोशल प्रेशरमुळे कदाचित दुसऱ्या मार्गाकडे जातात की सेफ जॉब बघा, सिक्युरिटी बघा, सेफ्टी बघा, अशा. आणि ते मला वाटतं कुठेतरी नाहीतर आपण कसं करतो आता, फिल्म्स पाहिल्या, इंडियन फिल्म्स पाहिल्या तर सगळ्या जगभर आपलं प्रेमगीतं, भयंकर काहीतरी चित्रविचित्र कल्पना, झगमगीत कपडे आणि अशा मोठी फॅमिली फंक्शन्स ह्याच्याशी ओरिएंटेड भारतीय फिल्म्स म्हणून आपले या सगळीकडे प्रसिद्ध असतात. वेअर ॲज तुम्ही जर बाहेरच्या फिल्म्स, अमेरिकन फिल्म्स बघितल्या तर त्यांच्या प्रोपागंडा फिल्म या सगळ्या त्यांच्या आर्मी बेस्ड असतात किंवा ते सतत दाखवत असतात की आम्ही किती पॉवरफुल आहोत, आम्ही किती चांगल्या पद्धतीने शस्त्रसज्ज आहोत. हा एक चांगला सोर्स आहे की जिथे आपण आपल्या देशाची शस्त्रसज्जता लोकांसमोर ठेवू शकतो की आम्हीही तितके पॉवरफुल आहोत, जे आत्तापर्यंत कधीही केलं गेलं नाही आहे. या फिल्मच्या निमित्ताने मला एक अतिशय उत्तम संधीही मिळाली की मी जनरली असा प्रयत्न करतो की कुठलंही कॅरेक्टर, ऐतिहासिक असो किंवा अशा पद्धतीचं, की जे रिअल लाईफमध्ये ते प्रोफेशन जगतं आहे ते त्या ऑथेंटिसिटीनी लोकांपर्यंत यावं. याही फिल्ममध्ये मी तो प्रयत्न केला की त्याच्यातल्या कुठल्याही युनिफॉर्ममध्ये कुठेही चूक असता कामा नये. रँक्स असतील, मेडल्स असतील, जे काय असेल त्यासाठी मला खरंच धन्यवाद म्हणावेसे वाटतात इंडियन आर्मीला. आणि माझा खूप जवळचा मित्र आहे कर्नल अमोल धुमाळ, त्यांनी मला ह्याच्याबद्दल खूप मदत केली, सगळं गाईड केलं मला. त्यांनी कन्सर्न लोकांशी बोलून कुठल्या रँक्स कुठे लावायच्या काय, कारण हा मराठा लाईट इन्फंट्रीतला कॅप्टन दाखवला आहे चैतन्य मराठे. सो त्याचा सगळा अभ्यास करून प्लस मला हे कळलं
जे मी लोकांसमोर ठेवायचा सातत्याने प्रयत्न करतो आहे की इंडियन आर्मी आणि इंडियन गव्हर्नमेंट हे तुम्ही जर एखादं इंडियन आर्मी रिलेटेड किंवा आर्म फोर्सेस रिलेटेड प्रोजेक्ट करणार असाल तर ते पूर्ण सपोर्ट द्यायला तयार असतात. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे प्रोजेक्ट घेऊन या, आम्ही ते स्टडी करू, त्याच्याशी रिलेटेड जो सपोर्ट असेल तो आम्ही देऊ. इव्हन दे आर रेडी टू गिव्ह रेप्लिकाज ऑफ देअर आर्मरी, म्हणजे जे ज्या बंदुका आत्ता ते वापरत आहेत किंवा जे काय कुठलीही इक्विपमेंट असतील त्याच्या ते रेप्लिकाज बनवून द्यायला तयार आहेत. इथपर्यंत सपोर्ट ते तुम्हाला करायला आता तयार आहेत. लोकेशन रिलेटेड असेल, व्हेकल रिलेटेड असेल. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी हे इंडियन फिल्म मेकर्ससाठी खूप मोठा मोटिवेटिंग फॅक्टर आहे आणि तो या फिल्मच्या निमित्ताने मला कळला. त्यामुळे हे कॅरेक्टर प्ले करताना, कॅप्टन चैतन्य मराठे हे कॅरेक्टर प्ले करताना एक माणूस म्हणून मी ग्रो झालोच, पण एक भारतीय म्हणून मला वाटतं मी जास्त ग्रो झालो. अगदी. घनश्याम दादा तुमच्याकडे येईल. इतके सुंदर कलाकार मिळाले, इतके छान छान बोलतायत. तुमचा अनुभव कसा होता या सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन काम करण्याचा? खरं तर स्पष्ट सांगतो, हे कलाकार जेव्हाच मी म्हणजे गोष्ट लिहित होतो तेव्हाच मला माहीत होतं की संजीव भाऊला जरी माझ्याकडे सध्या पैसे नसले द्यायला तरी थांबवू शकतो. सौरभ दादा पण तसंच. मी खोटं वाटेल तुम्हाला, सौरभ दादाचे पैसे घेतो. सौरभ दादाचे पैसे मी आत्ता एवढ्या मागच्या आठवड्यात जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा दिले. मी नावाला खरं तर निर्माता आहे सिनेमाचा, कारण एवढं मोठं बजेट गेलं आहे हा सिनेमा मराठीतला बऱ्याच हिशोबानं. आज जर बघा कलाकार जर बघायला गेलो तर आपण टिनू वर्मा आहेत, शहाबाज खान आहेत विलनच्या रोलला, अरुणदादा नलावडे आहेत, सुनील गोडबोले आहेत, जयंत सावरकर काकांचा अण्णांचा शेवटचा चित्रपट, हंसराज जगताप, अश्विनी कासार, नागेश भोसले, विवेक चाबुकस्वार, असे मोठे, रोहित चव्हाण, अशी स्टारकास्ट चांगली मिळाली. हां, आणि ही एवढी स्टारकास्ट होती. पण काय माझी एक नाळ जोडली होती, समजा प्राजक्ताताई असेल, माझी एक नाळ जोडली होती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून की बाबा काही नाही, माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत ना, त्यांना विश्वास होता की घनश्याम बुडवणार नाही. त्याच्यामुळे मी डेअरिंग करत गेलो आणि हे घडत गेलं. आज जर सांगायला गेलो तर भगवंतानं मी निमित्त मात्र कारण आहे. ह्या चित्रपटाचे जर प्रोड्युसर म्हणताल तर कोण, तर अख्खी माझी टीम आहे. त्यांच्यामुळे हा घडलेला सिनेमा आहे. क्या बात आहे, क्या. तुमच्या बोलण्यातनं तो साधेपणा, ती काय म्हणतात आपुलकी सतत जाणवतीये. आणि संजू दादांनी मगाशी तुमच्या जर्नीचा उल्लेख केला. मला असं वाटतं की या लोकमतच्या निमित्ताने आम्हाला तुमचा प्रवास ऐकायला आवडेल. की मगाशी मी पण एका ठिकाणी वाचलं की स्पॉट बॉय ते निर्माता दिग्दर्शक हा प्रवास आम्हाला अगदी विस्तारेल नाही पण थोडक्यात आम्हाला खूप ऐकायला आवडेल. खरं बघायला गेलं तर मी एक मुंजवडी साधं खेडेगाव आहे माझं. त्याचं चित्रपटाचा किंवा ह्याचा काहीही संबंध नाही. फलटण तालुक्यामध्ये खूप उशिरा आमच्याकडं ते आलं. म्हणजे जेव्हा मी ह्या लाईनमध्ये काम करायला लागलो प्रोडक्शनला तेव्हा ते शूटिंग आलं. पण मला एक असंच मी लहानपणी रामायण वगैरे बघायचो. जिथं माझे वडील दुसऱ्यांच्या सालाने होते तिथं टी व्हीला रामायण वगैरे बघत असतो. पण त्यावेळेस आई माझ्यावरती रागवायची की तासन तास टी व्ही समोर बसतो. मी जुरमुळ्या पण बऱ्याच वेळ बघत बसायचो चित्र येण्याची वाट बघत. पण मग आईने एक दिवशी मला खूप मारलं आणि मला म्हणले दुसऱ्याला जो बघत बसण्यापेक्षा तू असं काहीतरी कर की स्वतः तुला लोक बघतील. आणि ते क्लिक झालं डोक्यामध्ये खरंच माझ्या. आणि मग तसा माझा प्रवास सुरू झाला. मग मी घर सोडलं, घरातून निघून गेलो, कारण एकत्र कुटुंब होतं, चुलते होते माझे. मग काही एक दिवशी वडिलांना वाटलं की माझं शिक्षण करण्याचा काय उपयोग नाही झाला, कारण माझं सतत लक्ष की मला काहीतरी करायचं डोक्यात असायचं. आणि मग वडील एक दिवशी म्हणले की हा मेला असता तरी बरं झालं असतं, काही याला शिकून उपयोग नाही झाला, हा काही कामाचा नाही. ते डोक्यात शिट्टी वाजल्या थोड्याशा. मला नाही, माझ्यामुळं माझ्या आईवडिला त्रास नको व्हायला म्हणून मी राग घर सोडलं. मग महाबळेश्वरला जास्त शूटिंग होतं असं कळलं मला. महाबळेश्वरला जास्त शूटिंग होतं. मग महाबळेश्वरला आलो. महाबळेश्वरला आल्यावरती तिथं रूम बॉयची सुरुवातीला नोकरी बघितली शूटिंग उदरनिर्वाहासाठी. तिथं बी माझ्या गावातलं एक ओळखीचं जोडपं आलं. तिथं लाज वाटली म्हणून मी त्याला तेवढं ॲडजस्ट करावं आणि ते बी सोडून दिलं. आणि मग असं करत मी आय टीला ॲडमिशन घेतलं. तिथं लगेच शिकायची. आय टी झाला की पेंटर झाला की मला लगेच जॉब मिळणार किंवा मी पेंटिंग करू शकतो हे मला कळलं तिथं की लगेच आय टीला ॲडमिशन टाकलं तिथल्या महाबळेश्वरच्या. मग मी आय टीला ॲडमिशन टाकलं. माझ्याकडे पैसे नव्हते, राहायची सोय नव्हती. आणि एक 6 दिवस का 7 दिवस मला जेवायलाच नाही मिळालं. आणि मग अशोक फळणे नावांच्या त्या दुकानाशेजारी मला चक्करी भोळीवर मी पडलो. आणि तिथं पडल्यावरती मला ते अशोक फळणे काका आपणनी नेलं दवाखान्यात, माझे पैसे भरले. तेव्हा त्यांना कळलं की आय टीचा मुलगा आणि त्याला जेवण नाही आहे. आणि मग तिथं माणूस म्हणतं एक स्वप्न किंवा गोष्ट लिहिली जाते. आणि मग तिथं माझी त्या आप्पांनी ह्यांनी माझी जेवणाची सोय केली. एक रूम बघून दिली तिथं दत्त हाऊसिंग सोसायटीमध्ये. आणि मग तिथून खरंच मला असं वाटलं की चांगलं काहीतरी केल्यावरती माणसाला आयुष्यात येतं. कारण मी
कधी भीक तिथं मागितली नाही, भूक लागली तर तसंच सोसलं आणि स्वाभिमान कधी घाण ठेवलं नाही. तेव्हापासून शिकलो की स्वाभिमान आणि इमानदारी कधीच कुठं घाण नाही ठेवायची. तुमच्या आयुष्यात एक दिवस का होईना असा येतो की जे सगळ्यांवरती मात करून जातो. आणि मग तिथून पुढे ITI व्यवस्थित चालू झाला. मग आप्पांनी मला जवळ केलं आणि मग तिथं ITI करायचो. एक काम मी आप्पांनी बघून दिलं मला हॉटेलमध्ये. ते हॉटेलमधलं काम रात्री करायचो, दिवसा ITI करायचो, उदरनिर्वाहासाठी ते झालं. आणि मग शूटिंग मला महाबळेश्वरमध्ये. मग तिथं शूटिंग बघायला जायचो, बघायला कोणी जवळ नव्हतं घेत. एक दिवशी मग यशवंत बालकरांचा सिनेमा चालला होता, महादेव शिंदे म्हणून लाईटमॅन होते. तिथं गेलो त्या सुभद्रा मॉलपाशी. त्यांना लाईटवाल्यांना उचलायला सुरुवात करायला लागलो. लाईटवाले हेवी असतात ना, त्यांना उचलायला लागलो. उचलत त्यांना वाटलं भारी वाटायला लागलं, अरे आपल्याला एक माणूस मिळाला फुकटचं. आणि मग त्याच शूटिंगच्या सेटवरती जेवायला बसलो होतो. म्हणजे मी जेवलो नव्हतो, जेवायला बसले होते सगळे आणि मी साईडला होतो. जंगलामध्ये शूटिंग चाललेलं. आता तेव्हा महादेवदादांना वाटायचं मी जेवावं म्हणून, पण मी काय जेवलो नव्हतो. पण त्या लोकेशनला एक हिरोईन मरते आणि जंगलामध्ये घाण पडली होती. स्पॉट बॉयांनी आलेच नव्हते, त्यांनी मुद्दाम त्यांना जेवण न मिळाल्यामुळे त्यांनी उशीर केला होता. मग मी काय केलं, प्लास्टिकचा कागद हातामध्ये घातला आणि तो कचरा गोळा केला. यशवंत बालकर सर खुर्ची बसले होते, प्रकाश शिंदे कॅमेरामॅन होते, संजय तोडकर त्यांचे असिस्टंट होते आणि अनिल निकम दादा धोनी साऊंड रेकॉर्डिस्ट, ते तिथं सगळे तिथं गँग. आणि त्यांनी ते बघितलं की मी घाण गोळा केलेली ती सगळी. तिथं घाण म्हणजे प्लास्टिक कागद घालून घाण गोळा केली. नंतर शूटिंग झालं, शूटिंग संपलं आणि सगळे निघालो आम्ही रिटर्न. तेव्हा यशवंत बालकर सरांनी संजय तोडकर सरांना, अनिल सरांना सांगितलं की त्या पोराला तुमच्या गाडीत घ्या. मग संजय सरांनी मुद्दाम फिरकी घ्यायची ठरवलं. मला घेतलं गाडीत, दाबून धरलं, असं दोघांच्या मध्ये बसवलं. म्हणले कुठनं आलाय, काय आलाय. मग मी घाबरलो थोडासा, वय पण नव्हतं. म्हणलं कुठं जेवतो तू. मी म्हणलो खरंच माळकरी आहे, म्हणलं कुठं नाही बोलणार, मी तुमचं कधीच नाही खाल्लं. म्हणजे काय खाल्लं तू, मग आम्हाला सांग काय काय खाल्लं, कुठं जेवतो कुठं झोपतो. मग आम्ही तिथं आलो हॉटेलला की मग त्यांनी पानटपरीवाल्याकडे नेलं. मी म्हणलं पानटपरीवाल्याकडे नेलं. ते म्हणले काय करतो हा. ते म्हणले हो, म्हणले पहिला तरी पैसे होता वडापाव खायचा 2-2, पण नंतर पैसे संपले की म्हणले पाव पाण्यात भिजून खातो. मी त्याला म्हणलोय की तू मोठा डायरेक्टर झाला का नाही, हिरो झाला का नाही, मग मला पैसे दे. आणि मग म्हणले मी त्याला वडा देतो. आणि मग म्हणले हा झोपतो कुठं. तर ते म्हणले तेव्हा त्याचं ते बेडरूम असं होतं. पूर्वीच्या काळीमध्ये अशा 4 पानटपऱ्या असायच्या पायाच्या. आणि मग मी कागदाचे बॉक्स त्या वडापावल्याचे गोळे घेतलेले आणि तसे लावलेले आणि गटर साईडनं जात होतं की जेणेकरून मला मच्छर चावू नयेत म्हणून. आणि पूर्वी पार्ले पुढे तसलं खोक असतं ते खाली टाकलेलं आणि मी असं असं म्हणून खाली करून आत घुसवायचो आणि परत असं सरकत तिथं जायचो. आणि ते माझे बेडरूम बघितलं. संजय सरांना यांना खूप वाईट वाटलं. वर नेलं मला, अनिल निकम सरांना बाहेर ठेवलं बालकर सरांच्या रूममध्ये. आणि तिथं गेलो. आता म्हणलं मला लय मारत्याल. मी म्हणलं परत मी पिक्चर लाईनमध्ये यायचो नाही. म्हणलं तू कुठून आणलं पैसे, काय किती दिवस पैसे खाल्ला वडापाव. म्हणलं माझ्या गळ्यात हे बदाम माझा म्हणून कायम असतो. मला हा बदाम मोडला, मला 430 रुपये आलं, त्याच्यावर कसं तरी चाललं होतं. मग असं केलं. आपले संजय सर आतमध्ये गेले बालकर सरांकडं. त्यांनी सगळी माझ्याबद्दल सांगितलं आणि मग म्हणलं आता मला बहुतेक लय बदम मारणार आतमध्ये नेऊन. मग मी असं सुटायचा प्रयत्न करायचो. मग आलं की मग बोलावलं ये म्हणजे आतमध्ये. आणि मग मी गेल्या बालकर सरांचे पाय धरले. म्हणलं मी सर चोरी नाही केली, मी तुमचं जेवलो पण नाही, पण मला मारू नका. म्हणलं सर मी घरी जातो. लहान होतो तेव्हा, एवढं समज नव्हता. बालकर सरांचं पहिलं वाक्य होतं, बाळ तू रडतोयस का. बाळ म्हणल्यावर थोडासा आधार वाटला. माझे कपडे तिथे घालून असे ढग कसे उमटतात तसे ढग उमटले होते माझ्या कपड्यावरती. त्या ढगाच्या कपड्यामध्ये तसल्या घाणेरड्या ह्याच्यामध्ये म्हणजे माझीच मला स्वतः वाच येतला. तशा ह्याच्यामध्ये मला जे पहिले गुरु भेटले त्यांनी मला मिठी मारली आणि संजय सरांना सांगितलं. तेव्हा पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये म्हणजे 2000 रुपये बघितले असे खडखडीत नोटा. बालकर सरांनी सांगितलं की संजू ह्याला तुमच्या रूममध्ये एक एक्स्ट्रा बेड टाक आणि एक काम कर, त्याला कपडे वगैरे घेऊन या. आणि राहिलेले पैसे अनिल निकम सरांनी मग आल्यावरती मी तिथं एक्स्ट्रा बेड नको म्हणलं, माझा मी तिकडे दुसरीकडे झोपतो. मग त्यांनी मला नेलं आपल्या पवई नाक्यावरती. बूट, कपडे, 2-2 ड्रेस, 2-2 बन्यान. म्हणजे माझ्या वडिलांची चूक नव्हती, कारण माझी परिस्थिती नव्हती. पण आयुष्यात खरा हिरो मी तेव्हापासून झालो. मग कधी असिस्टंट डायरेक्टर प्रोडक्शन म्हणजे पडल ते काम केलं अनेक चित्रपटामध्ये. कधी म्हणलो नाही की कोणाला कोण मानधन देईल, कुठं नाव टाकेल का नाही. फक्त काय बी काम करत असलो तरी मला असं वाटायचं की मी यशवंत बालकरांनी मला पहिला प्रश्न होता, तू आता म्हणजे काय व्हायचं तुला, हिरो बनायचं काय. तेव्हा मी बालकर सरांचं काम बघितलं होतं. मी म्हणलं नाही सर मला हिरो नाही, मला तुमच्यासारखं बनायचं आहे. आणि आज खरंच इथपर्यंत गुरुच्या आशीर्वादानं. क्या बात आहे. काय म्हणतात इन्स्पायरिंग स्टोरी. आपण सगळ्या म्हणजे एका वेगळ्या या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने एक
वेगळे घनश्याम येडे आम्हाला पाहायला मिळाले. खूप सुंदर अनुभव होता. पुन्हा थोडं चित्रपटाकडे येऊया की सौरभ तुलाच विचारेन की चित्रीकरण कसं झालं, कारण की नॉर्मल जेव्हा विषय असतात किंवा कौटुंबिक विषय असतात त्याचं चित्रीकरण साधारणतः आपण इमॅजिन करू शकतो, पण फौजीसारखा विषय निवडताना त्याचं चित्रीकरण कसं झालं, तिथे काही टास्क झाले का, ॲक्शन सीन्स असतात काय असतात, तर त्याविषयी काय सांगशील? या फिल्मची सुरुवात झाली 2019मध्ये आणि पहिलं शेड्यूल झाल्यानंतर त्या शेड्यूलमध्ये काही ॲक्शन सिक्वेन्सेस नव्हते. सो त्याच्यातला पहिला सगळा जो गावाकडचा जो पार्ट आहे तो फलटणच्या जवळच आम्ही शूट केला आहे. तिथे अत्यंत सुंदर सुंदर लोकेशन्स आहेत आणि बाकी घरचे सिक्वेन्सेस असतील हे सगळं सातारा ह्या भागातच सगळं शूटिंग मॅक्सिमम झालेलं आहे. फक्त याचा जो फाईट सिक्वेन्स आहे मेन, ज्याच्यात चैतन्य मराठे शहीद होतो, तो अख्खा सिक्वेन्स आपण फिल्म सिटीमध्ये शूट केला आहे आणि तो ऑलमोस्ट 5 दिवसाचा तो सगळा ॲक्शन सिक्वेन्स होता. आणि त्याच्यात या फिल्ममध्ये एक तो शहीद झाल्यानंतरचा एक सिक्वेन्स आहे गावामधला, तो अगेन फलटणच्याच भागात केला आहे. पण मॅक्सिमम शूटिंग सरांनी फलटण आणि सातारा या भागात केलं आहे आणि खूप सुंदर सुंदर न पाहिलेल्या साधारण आपण नॉर्मली ज्या भागात फिरतो ते हे सगळे इंटिरियरचे जास्त भाग आहेत. त्यामुळे काही खूप वेगळ्या लोकेशन्सही या निमित्ताने लोकांना बघायला मिळतील. अगदी. प्राजक्ता, मागेच एका सिनेमात ॲक्शन सीन तू केले होते आणि मालिकांच्या निमित्ताने ते केलेलेच आहे. या सिनेमात तुला तशी काही संधी मिळाली आहे की नाही? एखादा सीन किंवा असं काही तुझ्या ॲक्शनची चुणूक दाखवायची काही संधी मिळाली की नाही? नाही, तशी संधी नाही मिळाली, पण जे ॲक्शन करतायत त्यांना सपोर्ट करण्याची संधी मला मिळाली. क्या बात आहे. पण एक सीन याच्यामध्ये आहे की जो खूप हार्ट टचिंग मलाही आहे आणि सगळ्यांनाच आहे. डिरेक्टर म्हणून घनश्याम सरांना सुद्धा आहे, कारण ते सुद्धा त्या सीनच्या वेळेस रडले होते लिटरली. तो सीन आहे फिल्मचा क्लायमॅक्स. तो शेवटचा सीन आहे की जिथे कॅप्टन चैतन्य मराठेची डेथ होते आणि जो काही प्रसंग ओढावतो तो प्रेक्षकांनी नक्कीच थिएटरमध्ये जाऊन अनुभवावा. पण तो शूट करत असतानाचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण ना मी खरं सांगते, मी खूप फाईट सिक्वेन्स जसं आत्ता म्हणालास की मी स्ट्रॉंग कॅरेक्टर्स याच्या आधी केलेत किंवा फाईट सिक्वेन्स असेल, वॉर सिक्वेन्स केलेत, पण मला अंत्ययात्रेची खूप जास्त भीती वाटते. म्हणजे मी असं कोणी डेथ झालं आहे आणि जवळ गेले असं कधीच नाही झालं याच्या आधी. पण आपण कलाकार आहोत आणि कलाकारांना सगळे स्वतःचे इमोशन्स, स्वतःचं सुख दुःख बाजूला ठेवून ॲक्टिंग करावी लागते. या सिनेमातला माझा पहिला दिवस, माझा पहिलाच सीन असा होता की जिथे अंत्ययात्रा असते आणि स्वतःचा नवरा आता गेलेला आहे, त्यावेळेस तिला स्वतःला सावरायचं आहे, स्वतःच्या कुटुंबाला सावरायचं आहे आणि ज्याच्यासाठी त्या नवऱ्याने प्राण दिले तो देश तिला इनडिरेक्टली सगळ्यांनाच तिला सावरायचं होतं. एक वेळ अशी येते की ती सगळं ॲक्सेप्ट करते, पण एक वेळ अशी येते की ती आता हंबरडा फोडते. आणि लिटरली तेव्हा मी तर रडत होतेच, आमचे डिरेक्टर रडत होते. चैतन्य मराठे ज्यांची डेथ झाली होती, म्हणजे जो सौरभ दादा रोल प्ले करतोय, तर त्यालासुद्धा लोक येऊन विचारत होते की तू नक्की कुठे तुझी पोस्टिंग आहे. म्हणजे इतकं लोक लिटरली ते खूप रिअलमध्ये सगळं विचारपूस करत होते. अक्षरशः ज्या बायका आल्या होत्या, जे सगळे ऑफिसर्स रिअलमध्ये जे ऑफिसर्स आहेत ते आले होते, ते सुद्धा ढसढसं रडत होते. इतका तो खूप हार्ट टचिंग, जो क्रिएट केला होता ना, हार्ट टचिंग गावातली जी माणसं सीन होता. एखाद्या शहीदाच्या अंत्ययात्रेला जसे सहभागी होतात तसे रडत होते. आणि खूप रिअल दाखवलंय. म्हणजे ती अंत्ययात्रा असेल किंवा त्याच्यानंतर जो अग्नी दिला जातो आपल्या संस्कृतीमध्ये, तो सुद्धा सरांनी खूप छान चित्रित केलेला आहे. सो आणि हे सगळं आम्ही गावात शूट केलं आहे आणि गावात शूट करतानाचा एक एक्सपिरियन्स असा असतो की खूप आपुलकीची लोकं असतात. म्हणजे आपण जे काही करतो ते त्यांना ॲक्टिंग नाही वाटत, ते खरंच घडतंय असं ते त्यांना वाटत असतं. त्यामुळे आम्ही खूप नशीबवान आहोत की हा चित्रपट शूटिंग करत असताना आम्हाला खूप आपुलकीची लोकंसुद्धा मिळाली आणि तो सीन प्रेक्षकांनी आवर्जून जाताना बघावा. चित्रपटातनं काही जर घेऊन जाण्यासारखं किंवा एक मेसेज जर घेऊन जाण्यासारखं असेल तर तो हा सीन आहे. आणि हा सीन म्हणजेच खरं तर चित्रपटाचं एक ॲक्च्युअलमधलं मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल आहे. क्या बात आहे. संजू दादा, हा चित्रपट तुमच्यासाठी आणि एकूणच सर्वांसाठी का महत्त्वाचा आहे?
म्हणजे आम्हाला तर करताना आमच्यातल्या ज्या देशविषयीच्या ज्या भावना आहेत ना त्या आता ना खूपच गडद झाले. म्हणजे हा सिनेमा रिलीज होतोय म्हणून नाही, पण ओव्हरऑल अशा फॅमिलीच्या बाबतीत काय घडत असेल ना हे जेव्हा विचार करायला भाग पडला ना ह्या सिनेमाने, तर मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा तो विचार करायला भाग पडणारा हा सिनेमा आहे, अंतर्मुख करायला लावणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे खूप तुमच्या जवळचा सिनेमा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हा सिनेमा मनोरंजन तर करेलच, पण त्याचबरोबरीनं ना आता जो कोर पॉईंट जो आहे ना, जो आमच्या दिग्दर्शकाला मांडायचा आहे, तो तुम्हाला अक्षरशः आतून हलवल्याशिवाय राहणार नाही. अगदी. सौरभ, मला या निमित्ताने तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण सगळे तरुण आहोत म्हणून हा प्रश्न आहे. खरं तर हल्ली एक तर दोन प्रकारचं देशप्रेम पाहायला मिळतं. एक तर टोकाचं असतं, ज्यातनं काहीतरी काही वादग्रस्त कमेंट्स असतात किंवा अगदी टोकाचं वादग्रस्त प्रेम असतं, किंवा तर मग काहीच नसतं, मग तर म्हणजे तिथे ढुंकूनही बघत नाही. अशा दोन फळ्या सध्या दिसत आहेत आपल्याला, म्हणजे सोशल मीडिया असू दे किंवा इतरही जगात वावरताना तू बघत असशील. एक तर टोकाचं दिसतंय किंवा अगदीच बॉटमचं. तर याविषयी तुला काय वाटतं की माणूस म्हणून आपण या सगळ्याकडे कसं बघतो, किंवा याला सोशल मीडिया किती कारणीभूत आहे, किंवा एकूण हे जी काही दोन तट पडले तर त्याच्याकडे कसं बघतोस? तट मला वाटतं सोशल मीडियामुळे ते तट पडलेले जास्त आपल्याला प्रकर्षाने जाणवायला लागलेत. हां. तट कदाचित आधीही असतील, फक्त ते तेवढे समोर यायला कुठे लोकांना व्यक्त व्हायची तेव्हा संधी नव्हती. आता असं झालंय की आता जर डोक्यात वाटेल ते येईल ते टाका, आणि त्याच्यात परत सेफ गोष्ट अशी आहे की तुम्हाला काय तुमचं ॲक्च्युअल आयडेंटिटी रिव्हील करायला लागत नाही. कुठलाही फोटो लावा, कुठलंही नाव लिहा, आणि काय तुमच्या मनाला येईल ते बरळायला सुरुवात करा. त्यामुळे तो एक फार म्हणजे चुकीची गोष्ट आहे ती खरं पाहता. पण मला वाटतं माणसांनी कुठेतरी प्रत्येक माणसाने व्यक्त होताना ह्या गोष्टीबद्दल पर्टिक्युलरली मग बोलतोय की हा विचार करायला पाहिजे की मी याआधी बोललो आहे की हा चॉईस आहे आणि हा खूप महत्त्वाचा चॉईस आहे. कुठल्याही माणसासमोर जर हा चॉईस ठेवण्यात आला की एक अत्यंत चांगल्या पगाराची छान सेफ्टी असलेली नोकरी आणि एक सैनिकाचा जॉब, तर तुम्ही सहजासहजी काय निवडाल? तर मला वाटतं 99% लोक तो सेफ्टी असलेला जॉब निवडतील, लठ्ठ पगाराची नोकरी निवडतील. पण ती जी 1% लोक आहेत ज्यांनी ती सैनिकाची नोकरी स्वीकारली आहे आणि जे तुमच्यासाठी प्राणांची बाजी लावून तिकडे उभे राहत आहेत आणि तुमच्यासाठी मृत्यूलाही सामोरे जात आहेत, तर त्यांच्याबद्दल जेव्हा तुम्ही कुठल्याही पद्धतीचे विचार व्यक्त करता तेव्हा एका रिस्पेक्टनी, एका रिस्पॉन्सिबल सिटिझन असल्याप्रमाणे विचार करून व्यक्त होणं प्रत्येकाने गरजेचं आहे. मग ते कुठलाही मीडिया असो, जरी तुम्हाला काही गोष्टी त्यांच्या वागणुकीतल्या किंवा त्यांनी केलेल्या अमान्य जरी असतील, तरी त्यांनी आत्तापर्यंत केलेला त्याग, ते करत असलेली सर्व्हिस, या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव डोक्यात ठेवूनच त्या पद्धतीने व्यक्त होणं गरजेचं आहे. मग तो वयाने लहान असलेला व्यक्ती असो किंवा वयाने किंवा पदानी थोर असलेली व्यक्ती जरी असली, तरी मला असं वाटतं की ती व्यक्ती आणि एक सामान्य सर्वात लोएस्ट रँकवरचा असलेला सैनिकही हा मला वाटतं त्या सेम तोलामोलाचा आहे असं मला खरोखर वाटतं. आणि प्रत्येक माणसानी ही जाणीव आणि हा रिस्पेक्ट हा ठेवलाच पाहिजे. अगदी. संजू दादा, तुम्ही काहीतरी बोलत होता. हेच की आहे ना, आजकाल भावना आहे ना खूपच ना तकलादू झाल्या आहेत किंवा कचाकडीच्या झाल्यात. ते कधी याला हात लावल्यानंतर खळकण पडून फुटतील ते असं वाटतं खरे. तर खरोखर एवढी माणसं हळवी आहेत का आपलं सोशल मीडियावर काही आपल्याला टॅक्स नाही आहे, काही पे करावं लागत नाही म्हणून या मोकाट सुटलेल्या आपली मतप्रदर्शन करण्याची एक घाई आहे का? आणि दुसरी गोष्ट मला महत्त्वाची आहे की असं वाटतं की ना की म्हणजे असं मी म्हणत नाही, पण बऱ्याच अंशी आहे ना आपले जे न्यूजचे माध्यमं आहेत ना, सोशल मीडियाचं कुठलंही माध्यम, तुमच्या आधी मी दिली बातमी यासाठी जी होणारी जी घाई आहे ना, त्याच्यामध्ये त्या सिनेमाचं प्रमोशन करत असेल किंवा त्या एखाद्या व्यक्तीविषयी जर काही बोलायचं असेल, त्यातली अपुरी माहिती आणि देऊन त्याच्याविषयी त्यांना जे वाटते ते काहीतरी मीठ मसाला लावून ते सांगितलं जातं ना, मला वाटतं ही घाई कुठेतरी थांबली पाहिजे. सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवा आपली, आणि त्यानंतर तुम्ही काही गोष्टींवर कमेंट करायचं असेल तर मला वाटतं करा. अगदी असं वाटतं. अगदी. प्राजक्ता, सध्या आपण देशप्रेमावरती बरंच बोललो आणि देशातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सध्या जो आहे तो म्हणजे ट्रोलिंग, आणि ज्याचा सगळ्यात जास्त तोटा किंवा सगळ्यात जास्त सफर होत आहेत त्या मुली.
असं एकूण एक दिसतं आपल्याला. तर याविषयी तुला काय वाटतं? कारण तू सुद्धा या माध्यमात आहेस, तू सुद्धा अभिनेत्री आहे, सोशल मीडियावरती आहेस, या सगळ्यातनं तू जातीयस. तू कसं कडे सगळ्याकडे बघतेस? आपल्याकडे मराठीत एक खूप चांगली म्हण आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. म्हणजे मला कुठेतरी खोटं नाटं बोलायला आवडत नाही, जे काही आहे ते स्पष्ट बोलायला आवडतं. म्हणून मी माझं मत मांडते की जर तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नसेल, जर तुम्हाला त्या गोष्टीची समज नसेल, तर तुम्ही न बोललेलंच बरं. ती गोष्ट तुम्ही आधी समजून घ्या. त्या गोष्टीच्या मागचा जो इतिहास आहे, काय घडलेलं आहे ते तुम्ही समजून घ्या आणि मग त्याच्यावर तुमचं मत मांडा. अर्धवट नॉलेज हे कधीही वर्स्ट असतं असं मी म्हणते. आणि चुकत असेल एखादी मुलगी किंवा बरोबर असेल एखादी मुलगी, पण ते तुम्ही आधी समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचं मत मांडा, मग तुम्ही तुमच्या कमेंट करा. जेव्हा मला पर्सनली निगेटिव्ह कमेंट्स येतात, म्हणजे तशा तर जास्त येत नाही कारण मी माझे पॉझिटिव्ह रोल जास्त केलेले आहेत. पण जर चुकून एखादा नग असा आपल्याला मिळतो की बाबा काही काम नाही आहे आणि उगाच करायचे आहेत कमेंट्स म्हणून करतात, तर मी त्या इग्नोर करते. कारण इग्नोरन्स इज द बेस्ट पॉलिसी असं मी म्हणते फॉर अवर हॅपी लाईफ आणि सक्सेसफुल लाईफ. तर इग्नोरन्स हा खूप बेस्ट ऑप्शन आहे सगळ्या मुलींसाठी म्हणेल मी स्पेसिफिकली. आणि जर तुम्हाला तुमची कपॅसिटी माहिती आहे, तुम्हाला तुमचं टॅलेंट माहिती आहे, तुम्ही जर तुमच्या स्वतःवर बिलीव्ह करता, स्वतःवर विश्वास ठेवता, तर कोणी काहीही म्हणू दे, तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे या मताची मी आहे. कारण कष्ट करताना जग तुमच्यासोबत नसतं. जे काही अडथळे येतात, जो काही संघर्ष तुमच्या वाट्याला येतो, तेव्हा कोणीच तुमच्यासोबत नसतं, फक्त तुम्ही आणि तुमची फॅमिली तुमच्यासोबत असते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतः जे काही आपण कष्ट करतो आहोत त्याच्यावर विश्वास ठेवा. एक दिवस नाही, पुढचे कित्येक दिवस आपण स्वतःचे निर्माण करू शकतो. क्या बात आहे, त्यामुळे इग्नोरन्स आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. अगदी. फौजीच्या निमित्ताने खूप सुंदर गप्पा रंगल्यात. सौरभ, मी तुला विनंती करेन की या गप्पांचा शेवट तू करावास किंवा आवाहन करावं प्रेक्षकांना की हा चित्रपट का वेगळा आहे आणि आपण सगळ्यांनी येत्या 30 ऑगस्टला तो का पाहायचा आहे. नमस्कार. हा चित्रपट पाहण्यासाठी खरं तर आवाहन करायची काही गरज नाही आहे, कारण फौजी या नावातच सगळं येतं. आणि आपल्यासाठी कायम तिथे सक्षमतेने उभे असलेले जे आपले सैनिक बांधव आहेत, त्यांची ही स्टोरी जी कदाचित तुमच्या शेजारच्या घरातही घडलेली असू शकते, कदाचित तुमच्या नातेवाईकांमध्ये घडलेली असू शकते, कदाचित तुमच्या कुटुंबात घडलेली असू शकते. तर तीच कथा फक्त ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोचावी याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि तो प्रामाणिक प्रयत्न येत्या 30 ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात फौजी या नावाने येतो आहे. त्यात आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे आमचे रोल्स तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. तेव्हा चैतन्य मराठे या एका कॅप्टनची ही गोष्ट आहे आणि त्याच्याशी जोडलेल्या अनेक कुटुंबांची ही कथा आहे, त्याच्याशी जोडलेल्या इंडियन आर्मीची ही कथा आहे. तेव्हा ही कथा आवर्जून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पहा. 30 ऑगस्टपासून हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि तुम्हाला तो कसा वाटला, चांगला वाटला तर ॲप्रिशिएट करा, वाईट वाटला तर काय नाही आवडलं हेही आम्हाला जरूर सांगा. कारण म्हणजे सरांना पुढचा चित्रपट सैनिकांवरचा अजून चांगल्या पद्धतीने काढायला मोटिवेशन मिळेल आणि आम्हाला सगळ्यांना त्या आमच्या भूमिका अजून ताकदीने साकारायला तितकंच मोटिवेशन मिळेल. थँक्यू. अगदी. खरं तर या गप्पांमधून तुम्हाला कळलंच आहे हा चित्रपट किती महत्त्वाचा आहे. कारण की जे देशासाठी लढतायत त्यांच्याप्रती जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे. आणि हीच जाणीव आपल्या घराघरात मनामनात पोहोचवण्यासाठी फौजी हा चित्रपट येत्या 30 ऑगस्टला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होतोय. तेव्हा सर्वांना लोकमत फिल्मीकडनं विनंती आहे, सर्वांनी हा चित्रपटगृहातच जाऊन बघायचा आहे. धन्यवाद.